भूताचा विषय निघला तर आपली एक्साइटमेंट 7 वाजता असते. मग काय दादा वहिनी आणि आत्या भाऊ सोबत आम्ही निघून गेले भूताला पाहायला. इथं आला एवढी लंबी लाईन पाहून आम्ही सीधा व्हीआयपी पास काढून घेतला. मतलब व्हीआयपी पास खाल्ला ते मजा वेगळीच असते. पुरी दुनिया एकाकडे, आपला व्हीआयपी पर्सन एकाकडे. डायरेक्ट एंट्री घेतला तर सगळ्यात पहिले आपला जोकरवाला भूत दिसला, जो सगळ्यांसोबत सेल्फी घेऊन. त्याच्यानंतर भेटला आपला हड्डीवाला भूत. असे अलग अलग प्रकारचे नमुने भूत, पण डर कम हसत जास्त वाटतं आपल्याला. पण आपल्याला म्हटलं आपला तर काही वांधा नाही, पण आपली वहिनी हे भूताले पाहून एवढी घाबरवती की काय सांगू तुम्हाला. असं आलं की भूत वहिनी दोन्ही एकामेकाला घाबरून गेले. हा भूत आपल्या वहिनीला पण सीधा वरच चढून गेला. हे गुफा संपल्यावर सीधा आपल्या गणपती दर्शन झाले. पण एवढंच पण आपलंही मन भरलं नाही. सीधा गाडी काढली, आपली दुसऱ्या भूताकडे निघालो आपण. तिथे गेला माहित पडलं आईचा भूत तिकडे पण तेवढी गळली जेवढी तिकडे होती. मग काय पहिले एक बिस्तली घेतली, सीधा गटागटा पिऊन घेतली. मतलब पुढे भेटते की नाही भेटते आपल्याला. पाणी वाणी पिणं झालं, सीधा आपण तिकडे पण व्हीआयपी एंट्री मारली. तर आईच्या गावात मोठं पण मंदिर माझ्या बाहेर करू राहिले ना. म्हटलं चला आता राहुलदाला आपण पुढे घालू. रिक्षा पण राहुलदाचे 12 वाजून गेले वाटते. कळले भूत बापरे बाबा काही खतरनाक. सीधा चाकून डायरेक्ट मागे सुट्टावं लोकांच्या वगैरे पाहणार. म्हटलं चला बापा इकडे आपलं काही काम नाही. सीधा बाहेर निघालो. बाहेर गेल्यावर माहित पडलं बापरे भीड जास्त वाढली वाटते. एवढं खतरनाक भूत पाहिलं, सीधा आपल्या राहुलदाला 1 नंबर जावं लागलं. घरी जाताना गणपतीचं खूपच चांगलं डेकोरेशन पाहायला भेटलं आपल्याला. गणपती बी एकच नंबर होता अंदर. 12:30 होऊन गेले, म्हणून झोप नाही यासाठी आपण गरम गरम चहा घेतली. 12-12:30 रुपये राहतो आम्ही घरी घ्यायचा पोताने आपला. म्हणून आम्ही सीधी गाडी घराकडे टाकली. जर पप्पाला माहित पडतं पप्पा चांगलं झोडून काढते आपल्याला. एवढा सारा व्हिडिओ एक सबस्क्रायबर तर आलाच पाहिजे आपल्या चॅनलवरती.